महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्ह्यामध्ये कुठेच न होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले। भाऊसाहेब हिरे शासकीय विद्यालयात भव्य मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात एकूण 70 रुग्णांना अवघड मोतीबिंदू झाला होता। त्या रुग्णांवर नेत्र शल्य चिकित्सा प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर मुकरम खान यांनी विविध तपासण्या करून भरती करून घेतले। तात्काळ या रुग्णांची फिटनेस तपासणी करून चांगल्या प्रतीच्या लेन्स टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली। काही रुग्णांची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया होती, ती देखील यशस्वीपणे पार झाली। जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील ज्या कोणाला डोळ्यांचा त्रास असेल त्यांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे यावे व आपला डोळे उपचार करून घ्यावे, असे देखील आवाहन यावेळी नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर मुकरम खान यांनी केले। यावेळी सर्व रुग्णांना चष्म्याचे वितरण करून सोडण्यात आलं। यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे, डॉक्टर अरुण दोंडामणी, प्राचार्य जवाहर मेडिकल फाउंडेशनचे एसीपीएम दत्त महाविद्यालय धुळे डॉक्टर अजित पाठक यांसह सर्व विभागातील प्रमुख उपस्थित होते। व्यवस्थित वा वा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, त्यानंतर मी सर्व डॉक्टर खान यांचं अभिनंदन करतो। खान सरांनी बोलताना आपल्याला 2 गोष्टी सांगितल्या, त्याचा आवर्जून मी इथं उल्लेख करतो। ते म्हटले की 2च शब्द बोला, म्हणून मी 2च शब्द बोलणार आहे। आणि दुसरं ते म्हटले की मी ह्या डिपार्टमेंटमध्ये एकटा आहे। नाही सर, तुम्ही एकटे नाहीत, हे तुमचे जे पीजी स्टुडंट आहेत ही तुमची ताकद आहे आणि त्यांच्या बळावर त्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही हे करू शकले। आणि त्याच्या पाठोपाठ आमचे हे नर्सिंगचे लोक आणि तसेच आपले वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी, जर ओटी लागोपाठ एवढे 50-51 सर्जरीज आपल्याला करायचे असतील तर तसा वर्ग 3 वर्ग 4चाही सपोर्ट आपल्याला लागतो। आणि आमच्या डेप्युटी जी त्यांच्या इथं सुनबाई आहेत, डॉक्टर जीवांशा, त्या जरी आपल्याकडे जस्ट आता पोस्ट ऑफिसर म्हणून जॉईन झालाय, पण एखादा प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर ज्या लेवलचं काम करेल त्या पद्धतीने ते काम करतायत, त्याच्यामुळे त्यांचं खास मी अभिनंदन करेल। हे मला नाही वाटत कोणते इतर महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजमध्ये एवढा एक्सपोजर तुम्हाला मिळत असेल। तर मी इंटर्न असताना आम्ही शर्यत लावून मिनिमम 20 ते 30 सेकंदामध्ये व्हेनिसेक्शन करायचो बर्न्सच्या पेशंटचं। हा एक्सपोजर तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही, त्याच्यामुळे तुमचंही अभिनंदन। मी डॉक्टर मुकरम खान, प्राध्यापक विभाग प्रमुख नेत्र विभाग, श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे। नेत्र विभागात आम्ही पहिल्यांदाच जे पूर्ण जिल्ह्याचे रिजेक्ट पेशंट होते, म्हणजे की ज्यांना 2 डोळ्यांनी दिसायचं नाही, कोणाला 1 डोळ्याने दिसायचं नाही, असे पेशंट गोळा करून धुळे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणण्यात आले। 1 दिवस त्यांची पूर्ण तपासणी करू, दुसऱ्या दिवशी त्यांना ऑपरेशन केल्याने आज त्यांची सुट्टी केलेली आहे। 51 पेशंटचे ऑपरेशन सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत आम्ही पूर्ण केलेले आहे, आमच्या विभागाचे पूर्ण टीम आणि मी म्हणून। ऑपरेशन करताना सर्व डिपार्टमेंटच्या लोकांनी सहकार्य केले। तसेच ह्या पेशंटला जेव्हा सुट्टी केली 51च्या 51 पेशंटला दिसत आहे आणि सर्व 51 पेशंटला आम्ही समोर आणलेलं आहे, ह्यासाठी की मीडियाचं सहकार्य आम्ही घेतो, की हेच मीडिया आमच्या पेशंटला दृष्टी देण्याचं काम करते। गावागावात हे न्यूज जाते, त्यावेळेस तिथलचे असेच पेशंट जे असतात ज्यांना दिसत नाही, जे मजबूर आहेत, त्यांच्याकडे पैसा नाही, ते आमच्याकडे येतात तुमच्या सहकार्याने आणि आम्ही त्यांचा ऑपरेशन करून त्यांच्यात पूर्ण सहकार्य करून त्यांना त्यांच्या गावाकडे पुन्हा पाठवत असतो। आव्हान आपल्या मार्फत आव्हान करू इच्छितो की असे पेशंट जिल्ह्यात असो, जिल्ह्याच्या बाहेर असो, राज्यात असो, जर त्यांना डोळ्याचा अवघड प्रॉब्लेम झालेला असेल काही, तर एकदा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येऊन नेत्र विभागामध्ये तपासणी करायची। जर त्यांना दृष्टीची थोडीफार बी अपेक्षा असली तर आम्ही त्यांचा ऑपरेशन करू। सर्व शाखा फक्त 20 रुपये लागतात इथं, ते बी माफ होऊन जातात जर नसले तर। आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना चांगला लेन्स, चांगले औषध, चांगलं जेवण सर्व देऊन राहण्याची व्यवस्था आहे इथं, आम्ही त्यांचं ऑपरेशन करून देतो।
रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.